नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच 25 एप्रिलच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की रम्या आणि पार्थ हे ऑफिससाठी सोबत जात असतात। इतक्या तिथे मानिनी येते आणि मानिनी विचारते की रम्या तू कुठे चालली आहेस। तेव्हा पार्थ रम्याकडे बघून बोलतो की आई ही आजपासून ऑफिस जॉईन करते। मग मानिनी बोलते ठीक आहे, पण ही गोष्ट काव्याला माहिती आहे का? तिला हे चालणार आहे का? तर दुसरीकडे असं दाखवण्यात आलं आहे की नंदिनी, जीवा आणि काव्या हे आनंद निवासमध्ये पोहोचतात आणि तिथे एक मुलगी नंदिनीला असं बोलते की ते एका मुलाकडे बोट दाखवत बोलते, या मुलाने माझा विश्वासघात केला आहे। एका मुलीला लग्नाचं प्रॉमिस केलं आणि लास्ट मोमेंटला माझ्याशी लग्न केलं। मग नंदिनीला हे सगळं ऐकल्यानंतर थोडासा राग येतो आणि मग ती त्या मुलाला असं बोलते की तुम्हाला कोण हक्क देतं मुलींच्या आयुष्याशी खेळण्याचा? लग्न म्हणजे स्वप्न असते प्रत्येक मुलीचं। आपलं स्वप्न हवं तसं बघण्याचं स्वातंत्र्य सुद्धा मिळत नाही मुलींना। एकच सांगते, कोणत्याही नात्यात विश्वासघात हा सगळ्यात मोठा गुन्हा असतो। तो कोणीच कोणाचा करायचा नाही, मग ते नातं कुठलंही असो। नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात। आता हे सगळं ऐकल्यानंतर ते नंदिनीला खरं काय आहे ते सांगणार का, हे तर आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्येच समजेल। तोपर्यंत मालिकेसंदर्भातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा। धन्यवाद। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।